तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आदित्य सरकडे आणि आज आपण आलो आहे ज्या लोकेशनवर. मी तुम्हाला ते लोकेशन सांगणार नाही, तुम्हाला ते ओळखायचं आहे. आणि ज्यांना माहीत नाही ते ब्लॉग एन्जॉय करा, आणि ज्यांना माहिती आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग. आणि हा चौक कोणाला माहीत असेल तरी पण कमेंट करून सांगा. पुण्याचे भोसरीवाले लोक नाही का. मग आपण आलो होतो भोसरी सहल केंद्रामध्ये. आता लोकेशनचं नाव तर तुम्हाला कळलंच असेल काय आहे. मग तुम्ही या गार्डनमध्ये आले की नाही ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता. तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिलीसोबत घेऊन येऊ शकता, तुमच्या मुलाला येऊ शकता, आईवडिलांना घेऊन येऊ शकता. वर इथली फिलिंग एकदम तुम्ही नाही का फील करू शकता की किती भारी वाटतं इथे येऊन. एकदम शांत आहे. मी एकटाच आलेलो आहे सध्या एक्सप्लोर करायसाठी. पण माझ्या मनात इथे येऊन विचार येतो आहे की यार मी कोणाला तरी आणलं असतं मम्मी पप्पाला, तर आम्ही इथे येऊन मस्त नाही का जेवण वगैरे केलं असतं. कारण गार्डन वगैरे मस्त इथं माशा बी बघू शकतो तुम्ही या तलावामध्ये नाही का. म्हणजे इथं जे आलेले ते सगळे फॅमिली मेंबर आलेले किंवा काही मुलं आलेले फोटो काढायसाठी नाही का. लोकेशन बघू शकतो मी किती भारी इथं. ज्यांना माहीत झालं ते कमेंट करून सांगा की या लोकेशनचं नाव काय नाही का. मग मी तिथून निघलो बाहेर, कारण की आपल्याला एक्सप्लोर करायचं होतं. गोल राऊंड मारून यायचं होतं. मोदामध्ये तलाव आहे, तर मग मी निघलो होतो एक्सप्लोर करायला. बघू शकतो तुम्ही इथून किती भारी व्ह्यू दिसतोय. मग मी निघलो समोर हे बघू शकतो. इथे बी सेल्फी काढत आहेत लोक. पब्लिक माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना माहितीच असेल की मी म्हणजे दरबारी वेगवेगळे जागा एक्सप्लोर करत असतो. तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन येत असतो नाही का. तुम्हाला जर माझं ब्लॉगिंग चॅनल आवडत असेल, माझा ब्लॉग आवडत असेल, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. कारण की तुमच्या एका लाईननं माझं म्हणजे मोटिवेशन वाढतं. मला दुसरा व्हिडिओ बनवायला डबल मोटिवेट होतो मी आणि एकदम स्फूर्तीने व्हिडिओ बनवतो नाही का. हे बघू शकतो तुम्ही इथून किती भारी व्ह्यू दिसते. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत व आईवडिलांसोबत येऊ शकता. इथं येऊन मस्त एन्जॉय करू शकता. व तुम्ही डबा पार्टी पण करू शकता, कारण डबा घेऊन इथे येऊन जेवू शकता. एकदम फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. त्या निमित्ताने एकदम भारी उद्यान असं आहे भोसरी सहली केंद्र नाही का. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. मी पण आलेलो आहे, पण मी आज ही गलती केली. मी दुसऱ्या वारी करणार आहे. मी माझ्या फॅमिली घेऊन येईल, ताई बहिणीला घेऊन येईल, तेव्हाच इथे येईल नाही का. एकटा येऊन म्हणजे तुम्ही फक्त एक्सप्लोर करू शकता. एकटा येऊन तुम्हाला कोणी बोलायला नाही काय नाही, तुम्ही फक्त बघू शकता नाही का. दुसरं काही करू शकत नाही. त्यानं दुसऱ्या बारीने यायचं फॅमिलीला घेऊन या. मी पण फॅमिलीला घेऊन येईल. आणि या ठिकाणी तुम्ही आलेले का, जे आलेले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. मला तर या उद्यानामध्ये येऊन नाही का एकदम भारी फिलिंग वाटली नाही का. आणि तुम्हाला तर माहिती आहे आज काय आहे, फादर्स डे, म्हणून आपल्याला आज लवकर घरी जावं लागेल. कारण की मला माझ्या पप्पाची एक फेवरेट डिश न्यायची आहे, म्हणून मी लवकर तिथून निघलो बाहेर. कारण की आपल्याला आज फादर्स डे म्हणल्यावर काहीतरी अलग बनत आहे. कारण की आपल्याला आईवडील पप्पा माझ्यासाठी म्हणजे लहानचं मोठं केलं माझ्यासाठी एवढं करतात नाही का. त्यांच्यासाठी एक डिश तर बनती माझ्याकडून. म्हणून मी त्या गार्डनला एक्सप्लोर करता तिथून निघलो बाहेर. आणि आपण गेलो होतो डायरेक्ट आता म्हणजे आपल्याला जायचं होतं डायरेक्ट हॉटेलवर. मग मी तिथून निघलो बाहेर. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या लोकेशनवर यायचं असेल तर मी पिन कमेंटमध्ये लोकेशन देतो, नक्की या. आणि माझा हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. थँक्यू. भेटू नेक्स्ट ब्लॉग.